खुलताबाद तालुक्यात भाजपने सर्वच्या सर्व 9 जागा म्हणजे 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गण स्वतःकडे ठेवल्याने संतापलेल्या शिंदे सेनेने अखेर बंडखोरीचं निशाण फडकावलंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेच्या उमेदवारांनी खुलताबादेत माघार न घेता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतलाय। सुरुवातीला सांगायचं ठरलं तर या तालुक्यात जेव्हापासून शिवसेना जन्माला आली तेव्हापासून शिवसेना सतत धनुष्यबाण निशाणीवर इथं लढत आलेली, परंतु दुर्दैवी गोष्ट अशी ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीत शिवसेनेला एकही जागा सोडण्यात आली नाही। ते सर्व याची सगळ्या शिवसैनिकांना एक शल्ल आहे आणि मनात दुःख बी आहे, परंतु आम्ही नाराज न होता एक गदाना गटात तिन्ही जागा मैत्रीपूर्ण आम्ही लढत आहोत। आमचे एक तरुणी आहेत, त्या इंजिनियर आहे विद्याताई ज्ञानेश्वर जाधव, त्या जिल्हा परिषद लढत आहे, त्यांना कब्बाशी निशाणी मिळालेली आहे। दुसरी गदाना गटात वनिताताई निखिल चव्हाण यांना छताचा पंख मिळाला आहे। तिसरी सविताताई अतुल चव्हाण ताजनापूर गणात यांनाही छताचा पंख मिळाला आहे। तिसरे आमचे तरुण तडफदार तालुका प्रमुख विशाल खोसरे गल्लेबोरगावचे विद्यमान सरपंच आहे, त्यांच्या पत्नीलाही छताचा पंख मिळाला आहे। आम्हाला तेवढा अधिकार आहे, मी गेल्या 33 वर्षापासून या शिवसेना पक्षात काम करतो एकनिष्ठपणे, तर तेवढा मला अधिकार आहे। मी त्याला सांगन संपूर्ण नेत्याचे फोटो राहील, शिंदे आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे फोटो राहतील, माननीय पालकमंत्री साहेब यांचे फोटो असतील, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब यांचे फोटो असतील, माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे फोटो असतील, तसेच युवा नेते संतोषजी माने साहेब असतील, युवा नेत्या हर्षदाताई शिरसाट असतील, आमचे सर्व यंग जनरेशन आहे। आम्ही तरुणांना पुढे केलेलं आहे। आम्हाला या तालुक्यात शिवसेना जिवंत ठेवायची आहे, तरुणांना संधी द्यायची आहे आणि निश्चितपणे आम्ही तरुणांना, जे तरुण नेते आहेत युवा नेते, त्यांना या युवाच्या प्रचाराला बोलू आणि निवडून येऊ एवढी आम्हाला खात्री आहे। रणनीती कसं राहील? जिंकण्याची, निवडून येण्याची। एकाच वेळी प्रचाराला कोण येईल तुमचे? येतील, नाही ज्येष्ठ नेते आले युवा नेते येतील, काय मैत्रीपूर्ण आम्ही शक्य आहे का? आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत ना, मैत्रीपूर्ण लढता येतं ना। आम्हाला एवढा एक न्याय पाहिजे, एका गटात आम्ही लढतोय आणि एक 3 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद लढतो, आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहोत। ऍक्च्युली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्राला जे झुंजारपणे काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे। लाडक्या बहिणीचं काम, लाडक्या बहिणीसाठी त्यांनी जे योगदान दिले ते सर्व लाडक्या बहिणीला माहिती आहे। शेतकऱ्यासाठी ते काम करतात। दुसरं ते आशाताई असो, अंगणवाडी ताई असो, सखी ग्राम सखी ताई असो, पोलीस पाटील असो, रोजगार सेवक असो, सर्वांना ही जी गावाची सेवा करतात त्यांना सर्वांना आदरणीय शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात मानधन वाढवून दिलेलं आहे आणि हे यंग जनरेशन घेऊन तरुणाईला पुढे करून आम्हाला शिवसेनेत काम करायचं आहे, त्यांना संधी द्यायची आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।